ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या इच्छुकांच्या मुलाखती डोंजे ते निसर्ग हॉल पर्यंतच्या पारगे यांच्या रॅलीने लक्ष वेधले. आता युवकांना संधी देण्याची गरज आहे, नवनाथ पारगे यांचे मत. खडकवासला मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षांमध्ये केलेले काम व पक्षासाठी दिलेले योगदान. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी नुकतेच युवकांना संधी देणार असे आवाहन केले आहे. त्यामुळे आता पक्षाने मला उमेदवारी संधी द्यावी असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथदादा पारगे यांनी व्यक्त केले आहे. खडकवासला ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत उमेदवारीची संधी दिलेली नाही, मात्र ग्रामीणला संधी दिल्यास मागील सर्व पराभवांचा बदला नक्की घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार विजयी होईल असा आत्मविश्वास पारगे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विधानसभा निहाय इच्छुकांच्या मुलाखती निसर्ग मंगल कार्यालय मार्केट यार्ड येथे घेण्यात आल्या. त्यामध्ये पारगे यांनी ही मुलाखत दिली. कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, खासदार कोल्हे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्ही व आमच्या परिवाराने पूर्वीपासूनच शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराने वाटचाल केलेली आहे. अनेक पदांवरही काम केले आहे. आतापर्यंत सर्व उमेदवारी ही शहरी भागास दिली आहे. एकच साहेब पवार साहेब, एकच वादा नवनाथ दादा घोषणा देत असंख्य कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. पूर्ण महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाच्या मुलाखती आपण सर्व पाहत आहात की गेले 4 दिवस सलग मुलाखतीचा जोरदार महाराष्ट्रातल्या सर्वच मतदारसंघाच्या मुलाखती चालू आहेत. आज पुणे शहराच्या मुलाखती आहेत. त्यामध्ये आमचा खडकवासला विधानसभा मतदारसंघ याच्या मुलाखती आदरणीय सुप्रियाताई सुळे, खासदार अमोल कोल्हे साहेब, फौजिया खान, सर्वच वरिष्ठ नेते त्या ठिकाणी होते. सर्वांनी सर्व इच्छुकांच्या त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या. मी सातत्याने तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे, गेले आम्ही 8 महिने झाले खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार होण्यासाठी लोकांमध्ये जाऊन प्रयत्न करून वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलेलो आहे. तर आम्ही आत्ता पक्ष नेत्यांना सर्वांना सांगितलेलं आहे की खडकवासला विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी ही मला मिळावी. आम्ही मेरिटवरती ही उमेदवारी मागितलेली आहे. आत्ताच लोकसभेचं इलेक्शन झालेलं आहे. या खडकवासला विधानसभा मतदारसंघातनं आमच्या वार्डातनं आमच्या लोकांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांनीच प्रामाणिकपणे काम करून आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना 8,500चं लीड आत्ता दिलेलं आहे. मागच्या पण काळात ज्या लोकसभेच्या इलेक्शन झालेल्या आहेत त्या पण वेळेस आम्ही आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी काम करून वेळोवेळी सातत्याने लीड द्यायचं काम केलेलं आहे. विधानसभेच्या पण 4 इलेक्शन 2009ची, 14ची, 19ची आणि पोटनिवडणुकाच्या 4 इलेक्शन विधानसभेच्या खडकवासला मतदारसंघाच्या झाल्या. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने आम्ही आमच्या भागातनं चांगलं लीड द्यायचं काम त्या ठिकाणी केलं होतं. आम्ही पक्षनेत्यांना तेच सांगितलेलं, आम्ही वेळोवेळी कायम पक्षाचं एकनिष्ठपणे काम करून पक्षाच्या उमेदवाराला कुठलीही मनात कुशंका न ठेवता प्रामाणिकपणे काम करून त्या मतदारसंघात लीड द्यायचं काम केलेलं आहे. नुसतं काम करत नाही त्याचं लीडसुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर पक्षनेत्यांना हेच सांगितलेलं की आम्हाला उमेदवारी मिळावी. आणि हा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण असा विभागलेला आहे. 30% ग्रामीण आणि 70% शहरी. पण ह्या शहरी मतदारसंघामध्ये जवळजवळ 21 नगरसेवक काम करतात. काहींचे अर्धे प्रभाग आहेत, काहींचे पूर्ण 80,000 लोकसंख्येतनं 4 नगरसेवक निवडून येतात आणि 60,000च्या लोकसंख्येतनं आम्ही 1 जिल्हा परिषद सदस्य निवडून येतो. असे आमचे मागच्या काळामध्ये 3 जिल्हा परिषद सदस्य या खडकवासला मतदारसंघात होते आणि 20 नगरसेवक या खडकवासला मतदारसंघात निवडून येत होते. आम्ही हीच मागणी केलेली आहे की सातत्याने आम्ही पक्ष संघटना म्हणून, पक्षाचा आदेश म्हणून काम करत आलेलो आहे. तर आम्हाला उमेदवारी मिळावी सर्वांनीच. शेवटी सर्वांनी इच्छुकांनी सांगितलेली कुणाला जरी उमेदवारी मिळाली, कारण हे जे उमेदवार राहिलेले ते सगळे एकनिष्ठ राहिलेले आहेत. जे साहेबांचे कट्टर मावळे आहेत, एकनिष्ठ मावळे आहेत, त्यामुळे असं कोण काय करणार नाही. पण मला उमेदवारी का मिळावी, तर तेही सांगितलेलं आहे की जो खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा
70% बागा शहरी आहे. त्यातले ज्या प्रभागामध्ये नगरसेवक निवडून येतात त्या प्रभागातले 30% मतदार हे आमच्या भागातले ज्यांनी 20 वर्षापूर्वी कामधंद्यानिमित्त गाव सोडलं होतं, घर सोडलं होतं, 30 लोक आमची ह्या खडकवासला मतदारसंघामध्ये राहतात. तर त्यांचंही आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. पक्षाच्याही संघटनेचा सर्वांचाच मला पाठिंबा आहे. तर मी सिंहगड खोऱ्याचा एक डोंजे गावातला जिल्हा परिषद त्या ठिकाणी राहतो. त्या ठिकाणी मी 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. त्यानंतर माझी पत्नी महिला आरक्षण पडलं होतं त्यावेळेस माझी पत्नी पूजा पारगे यांनी त्या ठिकाणी मताधिक्याने निवडून येऊन आमच्या मतदारसंघात काम केलं. पक्षाने पण त्यावेळेस माझ्या पत्नीला पूजा पारगेला महिला बालकल्याण विभागाचे सभापती पुणे जिल्ह्याची त्या ठिकाणी पक्षाने आमच्यावर जे आशीर्वाद ठेवले सभापती आम्हाला त्या ठिकाणी केलं होतं. पण माझ्या पत्नीने पूर्ण खडकवासला मतदारसंघच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम केलेलं आहे. तर आमची मागणी एवढीच आहे की आमच्या भागामध्ये पण आता मतदान 84,000 आहे. तर सातत्याने आम्ही उमेदवाराला लीड देतो आहे. आम्ही जर दुसऱ्या उमेदवाराला 14-20 हजाराचं लीड देऊ शकतो तर आमचा भाग मला 30,000चं लीड घेऊन मी इथं खाली येऊ शकतो. आणि शहरातले जे आपले पदाधिकारी बाकी इतर सगळ्या लोकांनी आमचे नातेवाईक मित्रमंडळी तालमीतले माझे मित्र सर्वांनी जर काम केलं तर निश्चित खडकवासला मतदारसंघामध्ये आमदार आम्ही होऊ शकतो हे पक्षाने त्यांना सांगितलेलं आहे. जसं जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी तो आमचा मतदारसंघ वेगळ्या विचाराचा सदस्य त्या ठिकाणी निवडून येत होता 15 वर्ष, तसाच या खडकवासला मतदारसंघामध्ये 15 वर्ष वेगळ्या विचाराचा आमदार निवडून येतोय. जसं मी आमच्या वार्डात 15 वर्षाचं जे त्या वेगळ्या विचाराचा माणूस ते संघर्ष करत होते त्या ठिकाणी मी पहिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून आलतो. तसंच या खडकवासला मतदारसंघामध्ये पण मला संधी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पहिला आमदार मी 100% होऊ शकतो याची मला खात्री आता साहेबांनी वेळोवेळी सांगितलेलंच आहे की पक्ष हा जे कोण उमेदवार महाराष्ट्रातले असतील त्यातले 60-70% हे उमेदवार आहेत. पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. मी काय पक्ष नेता नाही पण पवार साहेबांनी सांगितलं हेच मी सांगतो तुम्हाला, तरुण चेहऱ्यांनाच त्या ठिकाणी संधी महाराष्ट्रात देणार आहे. आणि आत्ता जे इच्छुक आहेत त्यात सगळ्यात तरुण मीच उमेदवार आहे. माझं वय 39 आहे. त्यामुळे मला खात्री आहे की तरुणांचं संघटन आणि आपल्या मतदारसंघामध्ये पण 2.5 लाख मतदार हा तरुण आहे तो ठामपणे माझ्या पाठीमागे उभं राहील याची मला खात्री आहे. हेच पक्ष नेत्यांना मी आत्ता सांगितलेलं आहे.